प्रत्येक प्रवासाला एक दिशा असते आणि ती दिशा जर आध्यात्मिक बालसंस्कारातून मिळत असेल तर मी नक्की काय म्हणतोय ते सांगतो. चला तर मग. तर हा आहे मी वेदांत आणि मठ दर्शन सिरीजचा हा भाग दुसरा. आज आपण एका अशा मठात भेट देणार आहोत जे सेवा आणि समाधान दोन्ही देतं. हे मठ नालासोपारा स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे. मठात गेल्यावर आम्हाला एक गोष्ट समजली की एक फक्त मठ नसून एक आध्यात्मिक बालसंस्कार केंद्र आहे. आता बालसंस्कार केंद्र म्हणजे काय तर ते आम्हाला एक काकांनी समजावलं. केंद्रात काय माहितीये, कोणी तिकडे मठात तर फक्त ब्राह्मणच पूजा करणार. इथे तसं नाही. इथे कुठल्याही जातीचं कोणीही तिथे जाऊन पूजा करू शकतो. तुम्हाला आरती घ्यायची तर तुम्ही जाऊन आरती घ्या. अजून एक पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे मराठी सण कसे साजरे करतात याची सुंदर माहिती आणि काही नमुने ठेवले आहेत. आजपर्यंत जितके पण मठ पाहिले त्यामध्ये या मठाचा अनुभव खूप वेगळा होता. मठ फारच सुंदर आहे. तुम्हाला देखील शांती आणि समाधान अनुभवायचं असेल तर एकदा भेट द्या. जर तुम्हाला कोणते मठ माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूयात नवीन मठासोबत नवीन भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.